युरोप मराठी ट्रॅव्हल ब्लॉग 7मध्ये पोचलेलो आहे ब्रुसेल्समध्ये ॲटोमियम। हे बघा, माझा मित्र पण जॉईन झाला आहे मला, क्रिस्टोफर स्पेशल सुट्टी काढून आला आहे। आजी आपलं घर शोधते आहे। आणि ॲटोमियमचं मी वर्ड कुठेसून आलं, ॲटम आणि ॲल्युमिनियमचं मिक्सचर। नवरात्रीची लाईटिंग लावलेली आहे, पूर्ण लाईट्स चेंज होत आहेत प्रॉपर, आणि गरबा घालायला प्रॉपर सर्कल आहे। एक बोर्ड लावला आहे की मीटिंग रूम, माहीत ना आता इथे कसली मीटिंग व्हायची, डिस्को वगैरेमध्ये मंडळची मीटिंग बाकी होती ना, ते इकडे कर। क्रिस्टोफरने पैसे घेतलेले आहेत 5 युरो देऊन, हे 2 इकडचे पैसे, ही आठवणी असते, आठवणी सुविनियर। आता ॲटोमच्या बाहेर आलेलो आहे आणि एकदम बकवास, तुम्ही येत असेल तर इकडे विजिट करू नका ब्रुसेलमध्ये। DJ आतमध्ये वाजतो, बाहेरून बघा, बेस्ट आहे आणि पैसे वाचवा। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल, आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप मराठी ट्रॅव्हल ब्लॉग 7मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे ब्रुसेल्सला। ब्रुजवरून ट्रेन पकडून मी चाललो आहे ब्रुसेल्सला। तिकडे एक्सप्लोर करेन, तिकडचा टाउन एक्सप्लोर करेन, बेसिकली फूड एक्सप्लोर करेन, तिकडे कसं आहे फूड वगैरे। आणि ब्रुसेल्स पण फेमस आहे सिमिलर काइंडच्या फूडसाठी, लाईक चॉकलेट्स, वॅफल्स आणि बियर वगैरे। सो ते एक्सप्लोर करूया। तिकडे बरेच काय काय गोष्टी आहेत बघण्यासारखे, ते एक्सप्लोर करीन। आणि असंच चालू आहे माझा प्रवास। 1 तासाची जर्नी आहे ब्रुजवरून ब्रुसेल्सला, तुम्हाला दाखवतो। ट्रेननी चाललो आहे मी। खाली कंपार्टमेंट आहे मस्तपैकी, कारण की इकडे दिवसात भरपूर ट्रेन चालतात ब्रुज टू ब्रुसेल। सो लोकल आहे इकडची ट्रेन। आणि माझा छोटा मित्र पण आहे इकडे बघा, खास मित्र आहे। एन्जॉय चालू आहे। तर भेटतो तुम्हाला ब्रुसेल्समध्ये, चला। मी आता पोचलेलो आहे ब्रुसेल्समध्ये, आणि ब्रुसेल्समध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे जोरदार, ब्रुजसारखाच। मला वाटतं आजचा दिवस पूर्ण पाऊसच पडणार आहे। आणि ब्रुसेल्समध्ये माझं पहिलं लोकेशन आहे ॲटोमियम। हे बघा, ही अशी बिल्डिंग आहे मोठी, ॲटम्स असं त्याच्या आतमध्ये काहीतरी असेल, आता बघूया, सायंटिफिक काहीतरी आहे। सर एक्सप्लोर करायला जातो आतमध्ये आणि तुम्हालाही दाखवतो काय सिच्युएशन आहे आतमध्ये, कसं काय। चला, लेट्स गो। तर आलो आहे आता ॲटोमियमच्या आतमध्ये, आम्ही चाललो आहे। मी आणि माझा मित्र पण जॉईन झाला आहे मला, क्रिस्टोफर। एक्झिबिशन लावलं आहे खाली तरी, सायन्सवाल्यांसाठी आहे। Eisenmolekülatom vergrößern 165 Millionen Mal. Billion ist Millionen. Was von seinem Modell gemacht wurde. सोमवार आहे आज आणि गर्दी एकदम भरलेली आहे। वरती काहीतरी असेल चांगलं, खाली तर एक्झिबिशन आहे पहिल्या माळ्यावर। अभ्यास करू दे विचारायला। समजलं का काय? हां, सांग जरा, हिस्ट्री सांग, आमच्या व्ह्यूअर्सला हिस्ट्री सांग। काय नाही, हे फक्त बेल्जियम आणि लुक्समबर्गच्या आहे ना,
एक एक्सपर्टीज दाखवतो त्यांच्या इंडस्ट्रियलबद्दल. त्यांच्या इंडस्ट्री कोल इंडस्ट्री आहे स्टील आयर्न स्टील, बट लास्टमध्ये ॲल्युमिनियम यूज केलं आहे त्याला बनवत असताना. ओके. सो आणि ॲटमनियमचं मी वर्ड कुठेसून आलं, ॲटम आणि ॲल्युमिनियमच्या मिक्सचरचं वर्ड आहे. चला थोडी तरी इन्फॉर्मेशन भेटली क्रिस्टोफर साहेबांकडून. हे बघा मित्रांनो, कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ पण आहे 1958चा. हां ना, क्लिअर नाही दिसत. आणि त्यात छोटा ठेवला, एकदम मोठा ठेवला पाहिजे होता. क्लिप शोधून काढू आणि मग बघूया, मेहनत केली तर. हां, इथे आहे पॉडकास्ट. अभ्यासू पोरगाला घेऊन आलो आहे एक्झिबिशनला शाळेच्या. तर बघूया काय शोधून दाखवतो. नेट नाही चालत, पैसे नाही भरले बरोबर. नेट नाही चालत आहे. ॲटॉम आहे ना, म्हणून नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. स्पॉन्सर करा आम्हाला, इंटरनेटचे पैसे नाही आहेत. नाही तर आम्हाला पण गाणं गायला पाहिजे, तांबडी 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 तांबडी. कुठे गाणार, बेल्जियममध्ये की पॅरिसमध्ये? हे बघा इकडे थोडं मिनिएचर आहे या एरियाचं. ॲटॉमियमच्या आजूबाजूचं सगळं तुम्हाला मिनिएचर भेटणार. मस्त बनवलं आहे. आपल्या इथे कसे बिल्डिंग रूम विकत घ्यायला गेलं तर बिल्डिंगचे कसे मिनिएचर असतात, तसे मिनिएचर बनवलं आहे. त्यांच्या टायमाच्या करन्सी, युरोच्या पहिल्याच्या करन्सी आणि सर्व. हां, हे बघा युरोच्या आधीची फ्रँक, बेल्जिक फ्रँक आहे. करन्सी आहे, पोस्ट कार्ड आहे, लेटर आहे. हे काय आहे माहीत नाही. हे एक्सपोचं आहे रे, 1958च्या एक्सपोचं आहे. हां, आणि ते एरोस्पेसचा हे होतं, एरोस्पेसचं बॅच होतं. लोकांनी खूप लोकांना वेलकम केलं. हे मल्टीलँग्वेजवाले होते इकडे एक्झिबिशनसाठी, 1958 म्हणून त्यांचं ठेवलं आहे थोडासा सन्मान केलं. फ्रेंचमध्ये न्यूजपेपर आहे, द स्वार, द री इनॉग्रे एक्झिबिशन 1958. संध्याकाळी इनॉग्रेशन होणार एक्झिबिशनचं 1958. असं 1958 लिहिलं आहे, बाकी काय नाही. और rendezvous de Hazel, les nations dressées le bilan de leur effort pour construire un monde plus humain. La technique existe pour entre un élément de progrès development parallel de no concept. 18 एप्रिल. हां, तारीख लिही 18 एप्रिल, वांद्रदी फ्रायडेला 18 एप्रिलला 1958ला हे इनॉग्रेशन झालेलं आहे या ॲटॉमियमचं. पॅरिसमध्ये पण झालेलं होतं वाटतं थोडंसं. हे बघ ना, पॅरिसचं हे आहे न्यूज लेटर. पॅरिस मग प्रमोशन मॅगझिन केलं रे, प्रमोशन केलं मॅगझिनमध्ये. प्रमोशन वगैरे झालेलं आहे. वरतून मला वाटतं पॅरानॉमिक व्ह्यू असेल. हे बघा इकडे यांचे फेस्टिवल असतात तेव्हा हे लोक असं करतात वाटतं. हेझेल साईट ऑफ एक्सपो म्हणजे पूर्ण हेझेल म्हणजे हा जो एरिया आहे हेझेल, त्याचं पूर्ण हे मिनिएचर आहे. हेझेल इकडे स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन, त्याचा मिनिएचर. हां, गाव आहे, मेट्रो स्टेशन. मी मेट्रोने आलो ना त्याच्यामुळे. आजी आपलं घर शोधते आहे. ती आपलं जायला कुठे जाणार टेन्शन मध्ये. असेल एक छोटे छोटे दाखवले आहेत कुठला एरिया कुठे आहे.
इकडे बघ, इकडे डिवाइड केलंय वेगळ्या वेगळ्या. आजीला घर नाही भेटलं. संध्याकाळी उघडलं. चाललो आता आम्ही वरती एक्झिबिशनला बाय बाय बोलून. आजी कुठे गेली? आजीला घर नाही भेटलं. भांडायला गेली काय? वर गेली, दुसऱ्या माळ्यावर. हां, इकडे पण आहे अजून एक्झिबिशन आहे. 4-5 माळे एक्झिबिशनच आहे वाटतं. स्वित्झर्लंड, युरोपचे मेन कंट्री. नॉर्वे, फिनलँड, मोरोक्को पण आहे. मोरोक्को आहे 300 हिरवा लाल. हां, अजून इन्फॉर्मेशन. तिकीट्स आहे ते टायमाचे आणि असं कॅटलॉग बोलतात ना, ते कॅटलॉग होतं एक्सपोच्या 1958चा. हे तिकीट आहे नंगू बाबू. नाही ते तिकीट नाही आहे, तिकीट्स आहे बघ. 300 फ्रेंचचे होते असे. असं डायरेक्ट फोटो यायचा. अच्छा, म्हणजे हे कार्ड आहे आपला महिन्याचा कार्ड सारखा. बघा, महिन्याचा कार्ड 1998चा. आत्ता आलो आम्ही ॲटमच्या आतमध्ये. ॲटम, अरे माझं हे पडला, दाज पडला. जाऊ दे घे त्याच्याकडून घे. वाला बस कर, झालं. हां, तुझं पण चालेल. हे बघा, ॲटमच्या वर जाताना असं आहे. डिस्को वरती डिस्को आहे. डिस्को साकी नका पोचले का? डिस्को चालू आहे. डिस्कोमध्ये आलेलं आहे वरती ॲटम. मित्रांनो, 3ऱ्या माळ्यावरती डिस्को आहे. काय मजा नाही. अरे नाही, ते एकच गाणं मजदूर वाजतं. लोक जेव्हा कन्स्ट्रक्शन करत होते त्यांना पण काय नाचणे गाण्यासाठी पाहिजे म्हणून ते एक रूम ठेवलेला असतो. एक रूम खाली होता तर त्यांनी जरा डिस्को लाईट लावलेली आहे आणि एकच गाणं वाजतं आहे. आता बघूया वरती काय आहे. काय फ्रीचा कोल्डप्ले आहे. हां, एक कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये आलो आम्ही गलतीसून. 3ऱ्या माळ्यावरती आम्हाला. 3री मंजिल. येस, हॅशटॅग डिवाईन. 4थी मंजिलला काय आहे? बाय, आम्ही डिवाईनचे फॅन आहे. 4थ्या मंजिलला पण थोडं ॲडव्हान्समध्ये आहे, पण डिस्कोच आहे. बसायला जागा बनवली आहे. बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. बघा, हा पोरगा काय पकडून उभा राहिला आहे काय माहिती. जसं काय पटणारच आहे. क्रिश 4मध्ये याला घ्या. सायकल 5व्या माळ्यावर चाललो आहे. 2 माळ्याचा डिस्को लाईट आहे. आणि आता बघूया वरती काय आहे. चढून जातो आहे आम्ही. रिस्टार्ट होणार इकडे सर्व. आता इथे काय आहे काय माहिती. रिस्टार्ट लिहिलं आहे. काय रिस्टार्ट करतात काय माहिती. व्हिज्युअल सिस्टम. अरे म्हातारी पडते. म्हातारी पडायला लागली. इकडे काहीतरी आहे स्पेशल. हां, इकडे काहीतरी आहे.
टॉपला आहे वाटतं. इकडे पण डिस्कोच आहे. जास्त काय खास वाटत नाही. इकडे असं लिहिलं आहे, एक बोर्ड लावला आहे की मीटिंग रूम. माहीत नाही आता इथे कसली मीटिंग व्हायची डिस्को वगैरेमध्ये. मंडळची मीटिंग बाकी होती ना, ते इकडे करणार आहे. नवरात्रीची लाईटिंग लावलेली आहे पूर्ण. लाईट्स चेंज होत आहेत प्रॉपर आणि गरबा घालायला प्रॉपर सर्कल आहे बघा. ॲटम अजून वर जाऊया आता, बघूया. आम्ही आता ॲटमच्या आतमध्ये फिरतोय गोल 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 गोल. आता बघूया कसं कुठे ना घेऊन जातात आम्हाला. फिलहाल तर खाली कुठेतरी चाललं आहे. दांडियाच्या इथून आम्ही आता पुढे बघू कुठे काय दुसरा सण असेल तर. चला. व्ह्यू चांगला आहे बसून आपलं बघायला. हां हे छोटं बघ समोरच आहे तो फाउंटन. दिसतोय की नाही कॅमेरामध्ये. मस्त नजारा आहे. इकडसून गेला तर खाली पडून जास्त मरशील, खाली पडलं असतं. एका ॲटॉमच्या आतमध्ये आहे आम्ही आता. तिकडून जरा चांगला थोडा व्ह्यू तरी आहे. चला आता बघूया पुढे काय आहे. असलीवालीमध्ये आलेलं आहे आता. हां याच्यातच आलो मी मेट्रोमध्ये. मित्रांनो हे बघा ॲटम दिसतात आता वरतून आणि कुठेतरी चांगला व्ह्यू येतो आता. अशा प्रकारे ॲटमचे दर्शन झालेले आहेत. आमचा भारत आहे इथे बघा. आमचा भारत, भारत माता की जय. आणि ते काहीतरी आहे युरोपचे काहीतरी नंबर दिलेत. हां हे साइट्स फोटोग्राफ सेजोर लोकेशन जे टोग्राफ तुतनुतवा सिप. ओके ओके. जेवढे फोटोग्राफ्स तुम्हाला इकडे दिसतील या कंट्रीजमधून आहे. आणि हे काय आहे द टाईम कॅप्सूल डिपॉझिटेड सप्टेंबर 23, 1938 अँड ऑक्टोबर 16, 1965 बाय द विन्स्टन इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ॲज अ रेकॉर्ड ऑफ 20th century civilization to endure for 5000 years. हो कुठे आहे? मिलानमध्ये. अच्छा मिलानमध्ये. ओके. हा कोण आहे? सोन्याचा. लंडनमध्ये. या माळ्यावरती आहे काहीतरी थोडंसं चांगलं वाटलं व्ह्यू वगैरे बघून. आता बघूया पुढे. परत आम्ही चाललो आता डिस्कोमध्ये. डिस्को दीवाने. हो तुम्ही तुमचे फोटो काढलेले आहेत ते घेऊ शकता. शेवटच्या माळ्यावरती आम्ही आलो आहे आणि आता एक्झिट मारणार सॉर्टी. भाऊ आपला पैसे देऊन पैसे घेतो आहे सुव्हिनियर्ससाठी. 0.5चे 0. क्रिस्टोफरने पैसे घेतलेले आहेत
5 युरो देऊन हे 2 इकडचे पैसे, ही आठवणी असते. आठवणी, सुविनियर घे ठेव. माझ्या व्हिडिओमध्ये आला म्हणजे मला आठवण झाली. तर मित्रांनो, मी आता ॲटमच्या बाहेर आलेलो आहे आणि एकदम बकवास. तुम्ही येत असेल तर इकडे विजिट करू नका ब्रुसेलमध्ये. हे ॲटम काय नाही, फक्त एक्झिबिशन आहे. ज्याला हिस्ट्री माहिती असेल, ज्याला पाहिजे असेल हिस्ट्री ते सगळं, तर त्यांनी हे करा विजिट ह्याला ॲटमला. बेसिकली काय आहे की 1958ला एक्झिबिशन झालेला होता, तर त्यांनी हे बनवलेलं होतं एक्झिबिशन, याच्या आतमध्ये ठेवलेला होता. तर त्यासाठी हे ॲटम बनवलेलं, आणि बनवलं ते तसाच ठेवला आहे. जसं आयफिल टावर बनवलेला होता, काय एका स्पेसिफिक रिझनसाठी. कशाला बनवलेलं रे आयफिल टावर? काय कारण होतं? काहीतरी त्यांचं होतं तिकडे, पण त्यांनी बनवला तर सर्वांना आवडलं, तर तसंच ठेवलं. ते आयफिल टावरची स्टोरी जेव्हा आयफिल टावर आम्ही व्हिजिट करू तेव्हा तुम्हाला स्टोरी सांगू. तर आत्तापर्यंत ही वाली काय नाही, आतमध्ये एक्झिबिशन आहेत आणि बाहेरूनच बघा. DJ आतमध्ये वाजतो, बाहेरून बघा, बेस्ट आहे आणि पैसे वाचवा. चला, तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.